देन देवाना दिलन मला कवळ पीक दर्याचं रेती मीठ आणि ऐसी ही आमची शेती बरे ओढ्याना खोसत समुद्र जगताव आम्ही त्याच्यावर ओढ्याना खोसत समुद्र देवाची कृपा मावर ओढाना पोचत समुद्र जगताव आम्ही त्याच्यावर ओढाना पोचत समुद्र कृपा मावर ओढाना पोचत समुद्र जगताव आम्ही त्याच्यावर ओढाना पोचत समुद्र यांच्या शुभ हस्ते आम्ही स्वागत करीत आहोत अरविंद साखरकर समोर समोर आवर बघा समोर देन देवान दिलन मला कौर पीक दर्याचं रेती मीठ आणि मावर ऐशी ही आमची शेती बरे ओढाना पोचत समुद्र जगताव आम्ही त्याच्यावर ओढाना पोचत समुद्र झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे। दरवर्षी हे आयोजित करण्यात येतं मोठ्या प्रमाणावरती आणि मी आल्यावरती बघितलं की फारच सुंदर अशा प्रकारची अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या झू कोळीवाडा गावामध्ये आपली संस्कृती, आपली कला, आपलं जेवण, आपली खायची पद्धत, वस्तू या ठिकाणी याचं एक खूप सुंदर प्रेझेंटेशन या ठिकाणी करण्यात येत आहे आणि झू कोळीवाडा आणि या ठिकाणातल्या कोळी समाजाबरोबर मी फार जवळून काम करतो आणि या ठिकाणची संस्कृती टिकवण्याकरता आपण अनेक या ठिकाणी आपण प्रयत्न करीत असतो आणि ह्या गावाची सुद्धा एक वेगळी ओळख जी आहे, फिशिंग विलेज म्हणून त्याची जी ओळख आहे ती फिशिंग विलेज म्हणून त्याची ओळख सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा टिकून राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत। आपल्याला माहिती आहे याच ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न झाले, याच ठिकाणी आपण ती मीटिंगही घेतली होती आणि त्यामुळे सीमांकन झालेल्या आपल्या या कोळीवाड्यामध्ये गावठाणमध्ये या ठिकाणी कुठल्याही भूमाफियाने किंवा बिल्डरने डल्ला नाही मारला पाहिजे यासाठी तुम्ही आणि मी आपण एकत्रितपणे या ठिकाणी या संदर्भामध्ये काम करत आहोत आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी या सी फूड फेस्टिवलचं सुद्धा आयोजन करता, फार सुंदर आयोजन करता आणि दरवर्षी आपण या सी फूड फेस्टिवलमध्ये मला सुद्धा बोलवता त्यासाठी तुमचे अत्यंत मनापासून मी आभार प्रकट करतो। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपले प्रेम आणि आपला स्नेह, आपलं सहकार्य, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी अशाच प्रकारे राहोत अशी आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करतो। तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
Thank you very much. Welcome, ma'am. Srimati Sandra Shroff, United Phosphorus Limited Vice Chairman. या ठिकाणी welcome. स्वागत आहे. छान. दरम्यान या ठिकाणी माननीय श्रीमती सँड्रा श्रॉफ युनियन फॉस्फरस लिमिटेडच्या व्हाईस चेअरमन या ठिकाणी उपस्थित, त्यांचं खरोखर आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. सामने आयोजक व्हाईस चेअरमन अरविंद साने यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करतोय श्रीमती सँड्रा श्रॉफ यांना. अतिशय सुंदर आणि या कार्यक्रमाला इतके असामान्य व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे. इतके छान होती, इतकं सुंदर या संगीत वातावरणात त्यांचं स्वागत झालं आणि मला वाटतं की त्यांना या कोळी समाजाची जी आपुलकी आहे ती अजूनही वाढली त्यांच्या मनामध्ये, की कसं स्वागत, त्यांची संस्कृती पाहायला नाचवणारं असं सुंदर संगीत या ठिकाणी झालं. मी विनंती असे रिक्वेस्ट से फ्यू वर्ड्स प्लीज मॅम. Good evening, everyone. This is a very, very nice function that takes place every year, and we look forward to it. बहुत अच्छा मछली मिलते हैं, बहुत अच्छा मसाला मछली मिलते हैं, ने प्रॉन्स, ने लॉबस्टर्स, ने तो मजा आवे छे, मजा आते मजा. ओके, गुजराती दे चले. आप लोग खूब खूब मजा करो, खूब खूब फिश खाओ ने बस. थैंक यू. थँक्यू सो मच. सगळे कोळी बांधवी मी आताच वर्णन केलं की सगळ्या लोकांची संस्कृती, आपलेपणा, एकमेकाशी मिळणं, एकमेकाचं कौतुक करणं, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये जाणं, ही आमची परंपरा. लक्षात, ही आज परंपरा आज आमच्या व्यासपीठावर सन्माननीय नगरसेवक नवी मुंबईचे आणि विरोधी पक्ष नेते दशरथ भगत साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करीन झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल विद्यमान अध्यक्ष वसंत थोटी साहेब यांना की त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि गोंड्याची टोपी परिधान करून त्यांचं स्वागत करावं. नगरसेवक दशरथ भगत साहेब यांना सन्मानित करतात वसंत थोटी, झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलचे अध्यक्ष. बघा, हे प्रेम आज दूरवरनं नवी मुंबईनं खास आजच्या आम्हाला आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. इथे स्वागत होत आहे दशरथ साहेबांचं. कोळी लोकांची गोंड्याची टोपी म्हणजे आमचा मानबिंदू सगळ्यांना आम्ही परिधान करून त्यांचं स्वागत, एक जो सन्मान आहे, आमचा आदर आम्ही त्यांना देत आहोत. किती मोठा मंत्री असला तरी गोंड्याची टोपी घातल्यानंतर कोळी समाजामध्ये इतका विलीन होऊन जातो की आम्ही तुमचेच आहोत, सांगा तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या पाठीशी आहोत आम्ही. आणि तेच छानसं चित्र आम्हाला ह्या व्यासपीठावर दिसतं आहे. खूप खूप धन्यवाद दशरथ साहेब. त्याचबरोबर आज आमच्यात उपस्थित
सर्वोदय सोसायटी गव्हाण गावण बघा गव्हाण गावावरनं इथे आलेले आहेत माननीय श्री चंद्रकांत कोळी साहेब यांना सन्मानित करतील. सेक्रेटरी झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलचे विनय दैले बघा हे सगळे लोक गव्हाण गाव खास आजच्या या झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलला भेट देण्यासाठी आलेत. वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. खरोखरच आम्हाला खूप आनंद होत आहे की आज तुम्ही आमच्या सोबत आहात या व्यासपीठावर. त्याचबरोबर आज आमच्यात उपस्थित माहुल कोळीवाडा बीजेपी मच्छीमार सेलचे पदाधिकारी श्री प्रमोद कोळी या ठिकाणी आलेत. त्यांना सन्मानित करतील. व्हाईस चेअरमन झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवलचे सन्माननीय भानुदास चंबे. प्रमोद कोळी माहुल कोळीवाडा ही सगळी कोळी बघा आपल्या अवतीभोवती संपूर्ण मुंबईमध्ये सगळे आपण नुसते काही ठराविक कोळीवाड्यांची जरी नावं असतील पण छोटे मोठे तुम्ही जरी बोरिवलीत गेलात चारकोपलात गेलात बघा ते प्रत्येक टोकाटोकावर तुम्हाला कोळी समाज मिळेल. आणि मुंबईच कोळ्यांची आहे आणि ती राहिलीही पाहिजे. या सर्व उद्देशाने आपण सगळे एकत्र असले पाहिजे आणि असावं. आणि या सगळी लोक आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज आमच्यासोबत जय शाकरे माहीमोर्ण खास इथे आले आहेत. सागरी जमीन हक्क परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना सन्मानित करतील अरविंद साने व्हाईस चेअरमन झू कोळीवाडा सी फूड फेस्टिवल. यस वल्लवरे नाखवा किती सुंदर गाणं आहे बघा. गाण्यामध्ये लय आणि सगळ्यांना नाचायचं आहे या गाण्यावर. येस या व्यासपीठ सगळ्यांना जय मल्हार एलकोट जय मल्हार आई एकविरा माते की चाल देवा स्वागत होत आहे. जयेश आकरे साहेब अरविंद साने यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह दिलं जात आहे. थोडं आपण कोळी धूनवर नाचूया. थोडं फास्ट करा ना थोडस. यस क्या बात आहे. हॅलो माईक 1 2 3 4 चेक. नमस्कार. झू कोळीवाडा फूड फेस्टिवलचे सर्व आयोजक यांचं विशेष करून अभिनंदन करतोय की गेल्या अनेक वर्षापासून ही जी एक भूमिपुत्रांची जो इथला जो नेटिव्ह आहे जो मूल जनजाती आहे त्यांच्या परंपरा त्यांच्या संस्कृती आणि त्यांचे पदार्थ एक ओळख एक आयडेंटिटी राहिली पाहिजे. यासाठी आपण जी काही मेहनत घेतात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो आहे की हीच परंपरा आपण अशीच चालू ठेवा. आमच्या उत्तम शुभेच्छा आहेत. आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य गणेशजी नाईक साहेब यांना आपण निमंत्रित केलं होतं आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलेलं. त्यांनी आपल्याला संदेश देण्यात आलेला आहे काय की व्यस्त कामाने त्यांचा हातचा दिवस हा तो प्रोग्राम ठरलेला आहे. त्यांनी संदेश दिलेला आहे की इथला जो काही भूमिपुत्र आहे इथला जो नेटिव्ह आहे इथला जो मूल जनजाती यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या काही समस्या आहेत मग त्यांच्या रोजगाराच्या असतील त्यांच्या पुनर्वसनाच्या असतील त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या ज्या काही प्रश्न असतील या संस्थेच्या माध्यमातून
माझ्याकडे घेऊन या आणि पुढल्या वर्षी मी ह्या फेस्टिवलला जरूर येईन असे त्याने आपल्याला आश्वासित केलेलं आहे. आम्हाला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं, आम्ही आपलं फार आभारी आहोत. मित्रहो, आपण सर्व एकच आहोत. नवी मुंबईचा कोली आगरी काय आणि मुंबईचा आगरी कोली काय आणि डहाणूचा आगरी कोली काय, आम्ही सर्व एकच आहोत. हे आपण जोडतोय. आपण आम्हाला निमंत्रित केलं, या ठिकाणी बोलवलं, त्यामध्ये आम्ही जोडतो एकमेकाला. आम्ही जोडलो पाहिजे, आम्ही विभक्त झालो नाही पाहिजे. जसं कटेंगे तो बटेंगे तसं आम्ही एकत्र राहिलो पाहिजे. राहिले आपण ही टोपी दिलेली आहे. मित्रभाऊ, मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आम्ही मासेमारी आहोत, मच्छीमारी केलेलं आहे. त्यामुळे ह्या टोपीचा जो काय जो ऊब आहे, ही ऊब आम्ही, या ऊबने आम्हाला मच्छीमारी करण्यासाठी एक हिंमत आणि बळ दिलेलं आहे. भले आज आपण ती एक आपली आयडेंटिटी जरी असली तरी ती ऊब देते. आपण या ठिकाणी मला एवढंच संदेश द्यायचा आहे की आपण एकत्र आलो पाहिजे. आपले जेवढे या ठिकाणी आपले जे नेतृत्व आहेत त्या नेतृत्वाला आपण निमंत्रण केलं पाहिजे. त्यांच्याकडून आपलं हक्क आणि अधिकार घेतलं पाहिजे. आपलं मूल प्रश्न पुनर्वसनाचं, कारण ही फूड फेस्टिवल आहे. या फूड फेस्टिवलमध्ये अनेक पत्रकारसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. यांच्या माध्यमातून आपली परंपरा, आपली संस्कृती, आपली फूड संस्कृती हे सगळे गेलेच पाहिजे, ते जिवंत राहिले पाहिजे. परंतु त्याच्यासोबत आपला हक्क आणि अधिकार काय आहेत, या प्रकल्पामध्ये आपण बाधित होतोय. या मुंबईमध्ये असणारे जे विविध प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये आपण बाधित होतोय. आपलं पुनर्वसनाचं काय, याचं आपण सखोल चिंतन केले पाहिजे. या व्यासपीठावर मांडलं पाहिजे. आम्ही सांगितलं पाहिजे, आम्ही बोललो पाहिजे, तरच आपण येणाऱ्या पिढीसाठी आपण काही करू शकतो. आपण आम्हाला निमंत्रित केलं, फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. जय मल्हार. धन्यवाद मान्यवरांचा, धन्यवाद. सुख करता दुख हरता वारता विघ्नाची सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची प्रेम कृपा जयाची प्रेम कृपा जयाची नमन तुला ओंकारा श्री सिद्धिविनायक प्रभुवरा
चिंतामणी मोरया मोरेश्वर विद्यासागरा कार्याला यश द्या दयाळा आराध्या मोरेश्वरा सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सुस्वागतम. जमलेल्या माझ्या तमाम रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचा लाडका गुणी कलाकार भूमिनिर्मित राजेश खंडे वेसावकर प्रस्तुत परंपरा वेसावकरांची मंडळी. महाराष्ट्र 33 कोटी देवांची रूढी परंपरा असणारा महाराष्ट्र, ज्येष्ठांचा सन्मान करणारा महाराष्ट्र, नारींचा सन्मान करणारा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा महाराष्ट्र, संतांचा महिमा असलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्र. मंडळी, या महाराष्ट्रातलं कोणतंही कार्य अगदी सुखाचं समृद्धीचं आनंदाचं व्हायचं असेल तर प्रथम आपण त्या गणेशाला वंदन करत असतो आणि म्हणूनच आम्ही आमच्या कार्यक्रमाची सुरुवात त्या गणेश वंदनाने केलेली आहे. 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती महागणपती, सिद्धिविनायक, लंबोदर, अष्टविनायक अशा बऱ्याच नावांनी ज्याची प्रचलित आहे अशा गणेशाला न विसरता या कार्यक्रमाचा पुष्प त्या गणेशाला वाहिलेला आहे. अर्थात झू कोलीवाडा सी फेस्टिवल 2025 मध्ये आलेल्या या दिमागसार सोहळ्याला तुम्हा रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक आभार करीत आहोत. खरं तर पहिल्याच पुष्पापासून भरपूर सारे नृत्याने हंगामा असला तर थोडीशी गर्दी आमच्या निर्मात्याला, आमच्या वादक कलाकारांना, गायक कलाकारांना कमी वाटते. पण जे जमल्यात त्यांच्यासाठी वरखून आम्ही थांबणार नाही आहेत. जे जमल्यात ते देखील आमचे माय बाप रसिक श्रोते आहेत. त्यांच्यासाठी काही गीत संगीतांना आपण सुरुवात करतोय. येते पहिल्या गीत संगीताला घेऊन आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या दीपा नांदस्कर.
चकचक सोन्याचा करा कोणाच्या हाताचा माझ्या हाताने घातलेला होता माझ्या सारख्या गंधाचा माझ्या हाताने घातलेला होता माझ्या सारख्या गंधाचा माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा माझ्या हाताने घातलेला होता माझ्या लाडक्या गणाचा. मंडळी, हे कोळी जातच असे आहे. या कोळी जातीतील प्रत्येक उत्सव अगदी थाटामाटामध्ये आपण सादर करत असतो. आपली महाराष्ट्रातली एकदी श्रावण सरती झाली का श्रावण सरती होताना एक उत्सव प्रत्येकाच्या मनातला आयुष्यभर लक्षात असणार आहे. तो उत्सव म्हणजे गणेश चतुर्थीचा. कोणाकडे 21 दिवसाचा, कोणाकडे 5 दिवसाचा, कोणाकडे 1.5 दिवसाचा, कोणाकडे 7 दिवसाचा हा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये महाराष्ट्रामध्ये सादरच होतो. कोकणातल्या गणपतीच्या उत्सवाला काहीतरी वेगळीच मजा असते. मग काय कोळी बांधव कुठे कमी पडतात का? कोकणातला असू देत, कोळ्यांचा असू देत, आग्र्यांचा असू देत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या या गणपतीला वेगळीच मजा असते. आपण आमंत्रणही तसंच देतो, या रे या, सारे या, त्या नावाने आपण गंग होत जातो. आणि ह्या कोकणातलं पहिलं नमन बघितलं की शक्ती तुला आपल्याला अजूनही आठवतं. माझ्या गणपतीला काय आवडतं? माझ्या गणपतीला आवडणारे मोदक, माझ्या गणपतीला आवडणारे दुर्वाची जुडी, माझ्या गणपतीला आवडणारे अलंकार, हे सगळं काही आपण त्याला देत असतो. का तर 365 दिवस, 1 दिवस आणि 5 दिवस हा गणपती राया आपल्या या पृथ्वी लेखावरती येत असतो. अगदी त्या शंकराची आणि पार्वती मातेची परमिशन घेऊन हा गणपती आपल्या उत्सवासाठी, आपल्या भक्तांसाठी या पृथ्वी लेखावरती येत असतो. म्हणून आगमनापर्यंत विसर्जनापर्यंत जो थाटमाट असतो ना, तोच थाटमाट राजेश खडे यांच्या कार्यक्रमातून दाखवण्याचा नित्यांत प्रयत्न करतोय. येतोय पहिली वंदना नृत्यासहित गणेश वंदना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडलीकाक्ष मंगलाय तनु मंगलाय तनु तनु हरी. उपकार तुझे सुखदायक सुख करता, आधार तुझा तू पालन तू करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा.
आम्हावरी राहू दे माऊली तुझी गजाननाला आळवूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया या रे या सारे या गजाननाला आळवूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गुणगान तुझे ओठांवर राहू दे चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे रे नाथाचा नाथ तू मायेची हाक तू भक्तीचा नाद तू माऊली तुझी दया या रे या सारे या गजाननाला आळवूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया या रे या सारे या गजाननाला आळवूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उपकार तुझे सुखदायक सुख करता आधार तुझा तू तारण तू करता तू माता तूच पिता तू बंधू तूच सखा आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया या रे या सारे या गजाननाला आळवूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा पयल नमन करुणी वंदन हिडा मांडून हिडा देवाला हिडा गवाला हिडा पण्णाला हिडा मंडलीला आम्ही सांगतो कथन तुम्ही ऐका हो गुणजन पयल नमन हो करीतो वंदन गौरीवर चवरी डुले ओ आज गज गौरीवर चवरी डुले गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे पयल नमन करीतो वंदन ऐका गुणीजन करीतो कथन पयल नमन करीतो वंदन ऐका गुणीजन हो पयल नमन करीतो वंदन ऐका गुणीजन करीतो कथन पयल नमन करीतो वंदन ऐका गुणीजन करीतो हे गणपती आला
टाळ्यांचा आवाज. गणपतीचा उत्सव झाला आणि इतकं सुंदर नृत्य आणि इतकं चांगलं वादन झाल्यानंतर टाळ्यांचा आवाज कुठेतरी कमी पडतोय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अरे आवाज नाही आला. आवाज जोपर्यंत वाटतं बोंबील पापलेट सुरमई चिंबोऱ्या खाल नाही तोपर्यंत आवाज येणार नाही. बाबा सगळं जेवलंच का? अरे कमीत कमी नाश्ता करा. ते स्टॉलवाल्यानं वाटेल बाबा गर्दी जाईलय सगळी खावायला येईल स्वाद झशाल ना सगळे मक्षी. एकदा जोरदार नररावचं गणपती बाप्पा. क्या बात आहे. खास करून या सुंदर टाळ्या आमच्या साऊंड दादासाठी झाल्या पाहिजेत. पहिलं गाणं आम्ही देवाला अर्पित करतो तेव्हा मात्र कार्यक्रमातून टी टू आवाज येत असतो. पण नीट अँड क्लीन जो पहिल्याच गाण्याला साऊंड लागला. साऊंड ऑपरेटर स्वप्नील तिकडे बसला त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. स्वप्नील ग्रेट. मंडळी आम्हा आग्रा कोळ्यांचं आणि खास करून कोळ्यांचं नातं या समुद्राशी काहीतरी वेगळंच आहे. सगळेजण म्हणत असतात या कोळी बांधवाला एवढी हिंमत येते कुठून? हा कोळी बांधव कोणाला न घाबरता हे समुद्रामध्ये जातो का आणि कशाला? तर मी सांगेल या समुद्राचं आणि आमचं अर्थात या कोळ्यांचं बांधवांचं नातं हे बापाच्या आणि मुलासारखं असतं. हा अथांग महासागर समुद्र तुमच्यासाठी समुद्र असला तर या अथांग महासागर या कोळी बांधवांसाठी बाप असतो. आणि बापामध्ये मासेमारी करण्यासाठी कसली आली हो भीती. स्वतःच्या जीवाची पोटा न करता स्वतःच्या पोटाची खळगी करणारा हा बांधव कोळी बांधव दूरपर्यंत समुद्रात जातो. उधाणलेल्या लाटा सोसाट्याचा वारा याचा विचार न करता हा कोळी बांधव तुमच्या आणि आमच्यासाठी मावरं पकडायला तो तिथे जात असतो. म्हणतात ना शेतावरती राबणारा शेतकरी मिठारागरला आगरी आणि कोळ्यांचा हा नाखवा इथलं वेगळंच नातं आहे. आम्ही हक्काने सांगतो आम्हाला कोण पोचतं तर तुमची MIDC तुमचं ग्राहक किंवा तुमचा हा सरकार आम्हाला पोचत नाही. आम्हाला पोचतं तर कोण पोचतं? आम्हाला हा समुद्र पोचतो. समुद्रापासून मिळणारे मासे समुद्रापासून मिळणारी रेती वाळू समुद्रापासून मिळणारं मीठ हे सगळं कोळ्यांना पोचत असतं. म्हणूनच आम्ही काय सांगतो आमचा हा दैवत हा कोळी बांधव आहे. आपण कोळी बांधव सांगतो आम्हाला काय पाहिजे? आम्हाला जागेचे 7 बारे नकोच आहेत. मागे सरकार बरोबर आपली भांडणं चालू होते. आम्हाला आमच्या जागेचे 7 बारे नकोच आहेत. द्याल तर 7 बारे आम्हाला आमच्या समुद्राचे आणि खाडीचे द्या. इतके चांगले मौलिक शब्दांना आपण सांगितलं. सुंदर गीत या मंचावरून येतोय महाराष्ट्राचा गुणी कलाकार तेजस पाटील.
मोर कोहल्याची लाटाशी घेताना टकरी धंदा डोक्याचा दर्याशी करताना चाकरी झुलतान मचव पाण्यावर ओलाना पोसत समीकर जगताव आम्ही त्याच्यावर ओलाना पोसत समीकर नात दर्याची खोल्याच्या जीवाचं घोरलं रतन मोत्याचं त्याच्यानं आम्हाला गावलं असला या विष्णू कमलावर ओलाना पोसत समीकर रगताव आम्ही त्याच्यावर ओलाना पोसत समीकर कृपा मावर ओलाना पोसत समीकर जगताव आम्ही त्याच्यावर ओलाना पोसत समीकर खरं तर आपण आपल्या कार्यक्रमात नित्यांत संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. गणपती बाप्पाला प्रणाम करून झाला, पण साक्षात ज्या देवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्या एकविरेला कसं विसरावं. जिच्या पोटी आपण जन्म घेतला ती आपली घरची माय मावली, जिच्या पोटी आपण जन्म घेतला ती आपली घरची माय मावली आणि आयुष्यभर तिच्या आशीर्वादानं वाढलो ती कारल्याची एकवीर आई. फक्त एखादा खणा ओळीनं ओटी भरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पावते ती एकवीर आई. आपण संकटात असेल तर तिचं नमन केल्यानंतर जागरण केल्यानंतर आपल्याला साक्षात पावते ती एकवीर आई. जेव्हा आपण समुद्रामध्ये जातो संकटामध्ये सापडतो आपले नाव होडका त्या समुद्राला वल्ल्याला फेकून जाते तेव्हा आपण डोळे बंद नंतर विश्वास ठेवतो ती एकवीर आई आणि निशंकपणे महाराष्ट्रातल्या या 3.5 शक्तिपीठाला आपण नमन करतो तीच ती कारल्याची एकवीर आहे.
शाश्वती राहिली नवसाला पावली भक्ताची संकटी हाकेला धावली शाश्वती राहिली नवसाला पावली भक्ताची संकटी हाकेला धावली हरविती सारी दूरती करी हरविती सारी दूरती करी नंदर भारी सारी लेकराव नंदर भारी सारी लेकराव एकवीरा देवीचं माई माऊलीचं ठिकाण काढले डोंगराव एकवीरा देवीचं माई माऊलीचं ठिकाण काढले डोंगराव बसली आई माझी घोंगराव लारुकी आपले घोराव बसली आई माझी घोंगराव लारुकी आपले घोराव एकेरा देवीचं माई माऊलीचं ठिकाण काढले डोंगराव 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 नृत्य तर नाचून गेलं, पण हे जे गोड आवाज तुम्ही ऐकताय की मागून नक्की कोण गात आहे, तर दीपा नांदलस्करसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दीपा आजच्या संध्येला ही मजाच वेगळी येणार आहेत, कारण दिग्गज वादक आहेत, वादकांसोबत चांगले गायक आहेत, आणि असं वाटत होतं यार की कुठेतरी सीडी लागले का, पण तू उत्तम गालीस त्याबद्दल तुझे देखील मनपूर्वक आभार. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण कार्यक्रमासाठी झाल्या पाहिजे. गिरीजी यांचं स्वागत झालं, त्यांचे मनपूर्वक आभार. आज या कार्यक्रमातून खरी रजत आता येणार आहे, कारण या कार्यक्रमातून फक्त नृत्य दिग्दर्शक नाही तर महाराष्ट्राचे ज्यांनी लोकगीते कोळीगीते प्रसिद्ध केलेले आहेत, आपल्या वाणीतून, आपल्या श्रेणीतून, आपल्या कंपोजिंगमधून, आपल्या संगीतातून आजपर्यंत दिग्गज गाणी पोचलेली आहेत. फक्त महाराष्ट्राने 7 समुद्रापर्यंत जी गाणी जात आहेत वाचतायत, त्यातील एक दिस सोन्याचं उगवलं हे गाणं आजपर्यंत अभिप्रेत आहे. कानावरती हे गाणं पडल्यानंतर तो गायक नक्कीच आपल्याला आवडतो, कारण हा गायक फक्त गायक नाही आहे, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून अगदी म्हणजे पालखी सोहळा असू देत, साईंची पालखी असू देत, की त्यांनी कधी ॲटिट्यूड दाखवला नाही, अगदी फक्त मंडळांनी बोलवावं आणि त्या केतननी पोचावा, असा महाराष्ट्राचा गुणी कलाकार केतन पाटील. दिस सोन्याचं उंगवला चैता पाकाचे महिन्याला हे आई मावले तुझी मनाची पालखी निघाली करल्याला
पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊलीचं तब गोवा केला आयलो आई तुझे भेटीला आयलो तुझे भेटीला आई आयलो तुझे भेटीला मानी साडी चोलीचा तुला घेऊन विदेश दादा सारी चोलीचा तुला घेऊन वसंत दादाला माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला तुझे हे जतरला आई नवस तो पेरला तुझी जतरला नवस तो पेरला आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला हिस सोन्याचा उंगवला जैता पाकाचे महिन्याला हिस सोन्याचा उंगवला जैता पाकाचे महिन्याला आई माऊली तुझी मनाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला हे आई माऊली तुझी मानाची पालखी निघाली कारल्याला एकदा जोरदार टाळ्या आमच्या बुलंद कलाकारासाठी झाल्या पाहिजेत. बुलंद तर आहेच पण आवाज देखील कसा बुलंद आहे. केतन तुला कसं वाटतं आजच्या कार्यक्रमाला येऊन? खूप छान आणि पब्लिकचा रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. कारण आपली कम्युनिटीमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला आनंदच वेगळा असतो आणि आज आपण आपल्या कम्युनिटीमध्ये आपण आपल्या घरामध्ये आलात त्याबद्दल तुझं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. केतनसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो. आपल्या आगरी कोळी कम्युनिटीमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे अगदी दिबा पाटील नाव आपल्या एअरपोर्टला लागावं, नवी मुंबई एअरपोर्टला लागवलं. टोरेंटचा प्रकल्पाचा कार्यक्रम असू देत किंवा टोरेंटचे प्रश्न असू देत, आपल्या जेवढे कोळी पट्टे आहेत त्यातील किनाऱ्याचा प्रश्न असू देत, जेटीचा प्रश्न असू देत, सगळ्यामध्ये अग्रेसिव्ह सिंहाचा वाटा असणाऱ्या गिरीश साळगावकर यांचं इथे मनपूर्वक आभार. दादा तू आल्यानंतर आम्हाला बरं वाटतं की तू जे आपल्या समाजासाठी केलं ते खूप कोणी केलेलं नाही आहे. कारण असे व्यक्तिमत्व आपल्या समाजाला पाहिजेच, कारण जेणेकरून आपला मान सन्मान व्हायला पाहिजे. एकदा गिरीश दादा त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आताच घेता एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करत आपल्या या कम्युनिटीतले एक महत्त्वपूर्ण नाव गिरीश साळगावकरसाठी जरा जोरदार 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 टाळ्या.
दादासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्या गोष्टी. गिरीश दादा, मी तुझी नेहमीच तारीफ करत असतो, पण तारीफ नाही आहे, तो आपल्या समाजासाठी केलेलं आहे. म्हणजे ज्यांना बोलता येणार की आगरी कोळी समाज आहे हा खूप वाघासारखा रागीट असेल तरी त्याला खूप बोलता येत नाही, त्याला मांडता येत नाही. कारण आगरी कोळी समाज मी तर सांगेल का एकमेव समाज आहे हा त्यागी समाज आहे. त्याने खूप गोष्टींचा त्याग केलेला आहे, त्याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आपण बोलतो ना मुंबई कुठे वसलेली आहे, तेही आपल्या आगरी कोळ्यांच्या जागेवरती वसलेले. हे बंदरं आहेत, ही सगळी बंदरं होती ती तोडून किंवा त्याच्यावरती अजून रॅबिट टाकून ही सगळ्या बिल्डिंगी झाल्यात. आपण भूमिपुत्र आहोत, आयुष्यभर भूमिपुत्र राहणार, पण आपल्या न्याय कधी कोणाला कळत नाही. आपण जो त्याग केलाय तो कळत नाही आणि ते त्याग मांडण्याचा प्रयत्न आपल्या शब्दातून करता गिरीश दादा. म्हणून या आपल्या फेस्टिवल करून तुझं स्वागत होतंय. जुहू कोळीवाडा सी फेस्टिवल तर्फे तुझं मनपूर्वक आभार करतोय जतीन दादा. राकेश, एवढं तू सांगितलं साळगावकर गिरीश बद्दल, आणि मला वाटतं आता पुढे सांगायची गरज नाही. या सगळ्या आयोजकांच्या वतीनं अनिश गावडे साहेब या ठिकाणी स्वागत करतील साळगावकरांचं. खूप खूप धन्यवाद तुमचे. आता एवढे गुणगान आणि तुमचं कार्य, तुमचा त्याग, तुमची मेहनत, एकविरा तुम्हाला असंच उदंड आयुष्य देवो. आणि कोळी समाजासाठी तुम्ही जी आज एवढी मेहनत घेत आहात, ही मेहनत अशीच घडत राहो. अनिश गावडे यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान आणि आमची मानाचा बिंदू गोंड्याची टोपी इथे परिधान केली जात आहे गिरीश साळगावकरांना. या ठिकाणी विनंती करीन आजच्या कार्यक्रमाला आपण उद्बोधित करावं. आई माऊलीचा येळकोट येळकोट, जय मल्हार. राकेश असेल, अनिश असेल किंवा हा जुहू कोळीवाडा, ही सगळी गावं माझीच आहेत. पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतंय की आता एक मोठं संकट महाराष्ट्रातल्या सर्व कोळीवाडा आणि गावठाणांवर येणार होतं. तर जुहू कोळीवाड्यांनी त्या संकटासाठी प्रत्येक घराघरातनं आपली हरकत आणि आपलं म्हणणं मांडलं. तर मला पहिला ह्याचं अभिनंदन करायचं की जुहू कोळीवाड्यातल्या ज्या ज्या महिलांनी, ज्या ज्या भूमिपुत्रांनी आपापल्या घरातनं स्वतः, कारण का गाव वाचणारच आहे, पण गावातलं माझं घर वाचलं तर गाव वाचेल ना. आणि ही जाणीव ठेवून प्रत्येक घरातनं आपलं म्हणणं आणि आपली हरकत शासनाने दरबारी पोहोचवणारा गाव असेल या महाराष्ट्रातला, या मुंबईतला, तर पहिला तो म्हणजे जुहू कोळीवाडा. त्यामुळे आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण का बोलतात भरपूर जण, पण जेव्हा कागदानी आणि पेनानी लिहायची गोष्ट येते आणि घरात जायची गोष्ट येते, तेव्हा सगळ्यांचे हात आणि सगळ्यांना वेळच नसतो. पण इकडच्या स्थानिक भूमिपुत्र असेल आणि यांची जेवढी मंडळं आहेत, म्हणजे जुहू कोळीवाडा कोळी समाज असेल, गणेशोत्सव मंडळ असेल, आणि या सर्व मंडळातल्या या सर्व कार्यकर्त्यांनी ज्या हिरिरीने भाग घेतला आणि आपलं म्हणणं शासन दरबारी पोचवलं, मी आश्वासन नाही करत, पण मी नक्कीच सांगतो त्याला नक्की यश येणार. आणि ज्याप्रमाणे जुहू असेल, खारदांडा असेल, भांडूप गाव असेल, या मुंबईतल्या सगळ्याच गावांनी आणि MMR मधल्या सगळ्या गावांनी आपल्या हरकती नुसत्या गाव पातळीवर दिल्या नाही तर वैयक्तिक दिल्या. ह्याच्याबद्दल सगळ्यांतर्फे मी पहिला जुहू कोळीवाड्याचं अभिनंदन करतो की त्याच्या सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा उचलला असेल तर जुहू कोळीवाड्यातल्या सगळ्या ग्रामस्थांनी. त्यामुळे त्यांनी स्वतःसाठी एकदा नक्की टाळ्या वाजवाव्या. आणि राकेश जे म्हणतो की काम तर करणारच, पण जोपर्यंत ही पृथ्वी आणि हा सूर्य असणार तोपर्यंत कोळीवाडे राहणार, कोळीवाडेच राहणार. आणि कोळीवाडे राहणार असतील तर इथे आलेल्या सगळ्यांनी या फेस्टिवलचा जसा आनंद घेत आहे तसा यांच्या लढाईच्या मध्ये प्रत्येकाने हिरिरीने भाग घ्यावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. जय मल्हार. हे सगळे आपल्या कम्युनिटीमध्ये पेट्रोलमध्ये भिजवून ठेवलेले बॉम्ब आहेत, त्यांना बाहेर काढायची वेळ आणू नका. जेव्हा हे पेट्रोलमध्ये भिजवलेले बॉम्ब तुमच्यासारखे बाहेर येतील तेव्हा आधी बांधलेल्या बिल्डिंगी पण याला डिमॉलिश कराव्या लागतील आणि आपले कोळीवाडे आपल्याला द्यावे लागतील. हा अभिमान आपल्या मनामध्ये असला पाहिजे. एकदा जोरदार आपल्या सगळ्या कम्युनिटीसाठी झालं पाहिजे. येलकोट येलकोट, जय मल्हार. सदानंदाचा येलकोट. खूप छान, अतिशय सुरेख वातावरण एकदम. राजेश दादा ज्या ज्या कोळीवाड्यात जाणार तिथे धमालच करणार. यस, नक्की नक्की नक्की. खूप खूप धन्यवाद गिरीश साळगावकर, आपण या ठिकाणी आलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, या सगळ्या कोळीवाड्यांचा विचार केल्यानंतर आपल्या झूच्या बाजूलाच असलेलं वर्सोवा ज्या नावानं, ज्या व्यक्तिमत्वानं, ज्या लोकॅलिटीने प्रसिद्ध आहे त्यातील एक प्रसिद्ध माध्यम ते म्हणजे हिंगलाई देवी.
3.5 शक्तिपीठातलं एक जागरूक स्थान आपल्या त्या हिंगलाई देवीचं वर्सोवामध्ये आहे. मुंबईमध्ये चाललोय, कुठे चाललोय? वर्सोवाला चाललोय. वर्सोवात कुठे चाललाय? तर हिंगलाई देवीच्या दर्शनाला चाललोय. मंडळी, अभिमानाने सांगतोय, हिंगलाई देवीची 2च मंदिरं, एक आपल्या महाराष्ट्रातल्या वर्सोव्यामध्ये आणि दुसरं पाकिस्तानामध्ये. आत्ता गुगलवरती सर्च केल्यानंतर कळेल की हिंगलाई माता आपल्या फक्त 2 ठिकाणी वसलेलं आहे. एक आपल्या भारतामध्ये वर्सोवामध्ये आणि दुसरं पाकिस्तानामध्ये. हिंगोली माता म्हणून तिला नमन केलं जातं, कारण शक्तिपीठ जेव्हा झाली तर 3.5 शक्तिपीठातलं एक रूप ते हिंगोलीला गेलंय. त्या अर्थात पाकिस्तानाची हिंगोली मातेला पण प्रणाम करतोय. साक्षात कोळ्यांना पावणारी हिंगलाई देवी माता प्रत्येकाला नवसाला पावते. म्हणूनच वर्सोवाचा बांधव जेव्हा मासेमारी करायला जातो तो आपल्या बोटीवरती भरक्याच्या एका कॉलमवरती त्या हिंगलाई देवीचा फोटो असतो. अजूनही राजेश दादा सरकार रोज कार्यक्रम सुरुवात करताना हिंगलाई देवीचा भंडारा जोपर्यंत स्टेजला अर्पण करत नाही तोपर्यंत कार्यक्रम सादर करत नाही. जेव्हा जेव्हा वर्सोवामध्ये नवीन नवीन गाड्या येतात, मातृ कृपा तर असतेच, पण एका कोपऱ्यावरती हिंगलाई देवीची आदिमाईची कृपा हे लिहायला ते कधीच विसरत नाही. मनेनं श्रद्धेनं स्थान केलेलं हिंगलाई देवीला आपण नमितो, पूजतो. आपला किती उद्धार झाला तरी आपण आपल्या डिग्रीच्या मागे लिहितो. MCOM झालं तरी ते कोणामुळे झालंय? हिंगलाई देवीमुळे झाले. आणि हा वर्सोवांचा अभिमान आहे. गाडी चालवत असताना ऍक्सिडेंटची जेव्हा वेळ होते, डोळे बंद केल्यानंतर हिंगलाई देवीला आवाज दिल्यानंतर साक्षात आपण वाचतो ती शक्ती हिंगलाई आदिमाया. Gasa, 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 gasa,
दिसे ती घरी दर मंगळवारी होते आईची आरती दर मंगळवारी होते आईची आरती इंगलाय आदिमाया शिवशक्ती इंगलाय आदिमाया शिवशक्ती आप करूया आईची भक्ती आप करूया आईची भक्ती इंगलाय आदिमाया शिवशक्ती इंगलाय आदिमाया शिवशक्ती इंगलाय आदिमाया शिवशक्ती